नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प एज्युकेशनच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजचं सेशन स्टार्ट करण्याआधी मी स्वतःचं इंट्रोडक्शन थोडक्यात करून देतो. माझं नाव अमोल पाटील. मी 2017 पासून संकल्प एज्युकेशन इथे रिझनिंग हा विषय शिकवतोय. 2017 आधी एक्झाम देत असताना मी RRB PO 2016, RRB PO 2017, त्यानंतर LIC EDO अशा एक्झामचे इंटरव्ह्यू क्वालिफाय झालेले आहे. त्यानंतर मी सध्या आता संकल्प एज्युकेशनची जी पुण्याला ब्रँच आहे तिथे रिझनिंग विषयाचा हेड म्हणून काम बघतोय पूर्ण. त्यानंतर गेल्या 3-4 वर्षापासून स्वतः एक्झाम देत असल्यामुळे त्या एक्झाममध्ये होणारे बदल, आलेला नवीन पॅटर्न याचा चांगला अनुभव स्वतःला आलेला आहे. त्यामुळे रिझनिंग विषयाला विद्यार्थ्यांना कनेक्ट करण्यासाठी मला खूप सोपा गेलेला आहे. तो विषय मी इझिली विद्यार्थ्यांना कनेक्ट करू शकतो असं मला वाटते. त्यामुळे सध्याचा जो लेटेस्ट पॅटर्न 2016 नंतर नवीन पॅटर्न जो आलेला आहे रिझनिंगचा असेल किंवा बाकी सगळे क्वांटमध्ये असेल किंवा बाकीच्या विषयांमध्ये जो बदल होत आलेला आहे तो स्वतः मी एक्झाम देत असल्यामुळे मला जवळून माहिती आहे, त्याचा अनुभव स्वतःजवळ आहे. त्यामुळे आता जो नवीन पॅटर्न आलेला आहे त्याच्याशी जो मी यूज टू झालेला आहे तो विद्यार्थ्यांना मी इझिली कनेक्ट करू शकतो. ओके. त्यानंतर आता सध्या जो काही मला पार्ट घ्यायचा आहे आजच्या लेक्चरमध्ये जो काही पार्ट घ्यायचा आहे त्याच्यामध्ये सिलॉजिझमचा मला काही पार्ट कव्हर करायचा आहे. बघा, याआधी 2016च्या आधी जी एक्झाम व्हायच्या त्याच्यामध्ये सिलॉगचा जो कन्व्हेन्शनल पार्ट यायचा एक्झाममध्ये की पर्टिक्युलर स्टेटमेंटवर क्वेश्चन यायचे, पर्टिक्युलर कन्क्लुजनच विचारले जायचे. पण 2016-17 नंतर तो पॅटर्न बदलत गेलेला आहे. आता सध्या फ्यू, अ फ्यू, ओनली फ्यू असा पार्ट सध्या सिलॉगमध्ये जास्त विचारला जातो. त्याच्यापैकीच आज मी फर्स्ट पार्टमध्ये घेत असताना तुम्हाला हेडिंग पण दिसत असेल माझ्या मागे की ओनली अँड ओनली सिलॉजिझम पार्ट फर्स्ट. या पार्ट फर्स्टमध्ये मी ओनली सिलॉजिझम आणि पार्ट सेकंडमध्ये मी नंतर ओनली अ फ्यू सिलॉजिझम हे दोन्ही पार्ट मी दोन वेगळ्या लेक्चर्समध्ये कव्हर करून घेणार आहे आपल्याकडून. तर मी आता वेळ वाया न घालवता आजचं सेशन लगेच स्टार्ट करतो. बेसिक कन्सेप्ट बघत असताना आपल्याला माहिती असलं पाहिजे की नेमकं स्टेटमेंट काय, कन्क्लुजन काय, नेमकं या स्टेटमेंटवर कन्क्लुजन कसं विचारलं जाऊ शकते. तर बघा, फर्स्ट स्टेटमेंट बघत असताना तुम्हाला काय विचारलं जाऊ शकते तर प्लेन मी तुम्हाला त्या स्टेटमेंटचा मिनिंग, ती कन्सेप्ट काय आहे हे समजून सांगतो. त्यानंतर आपण क्वेश्चनकडे येऊया. तर बघा, स्टेटमेंट प्रोव्हाइड केलेलं असेल तुम्हाला एक्झाममध्ये ओनली ARB. स्टेटमेंट प्रोव्हाइड केलेला असेल ओनली ARB. आता ओनली ARB असं स्टेटमेंट दिल्यानंतर नेमकं ह्या स्टेटमेंटची डायग्राम कशी काढायची हेच खूप जणांना कन्फ्युज होते. आता डायग्राम काढत असताना बघा, ओनली ARB हे स्टेटमेंट डायरेक्टली तुम्ही कन्व्हर्ट करायचं ऑलच्या फॉर्मॅटमध्ये, बट ऑल BRA अशा फॉर्मॅटमध्ये त्याला कन्व्हर्ट करून घ्यायचं. बट हे कन्व्हर्ट करण्यापुरतंच नसून याच्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन येतात. कशामुळे रिस्ट्रिक्शन बोलतोय मी तर पहिले बेसिक तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की ओनलीचं स्टेटमेंट जे आहे ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. ओनलीचं स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह. तर बघा, ओनलीचा अर्थ जर मराठीत सांगायचा झाला तर फक्त, ओनलीचा अर्थ फक्त असा होतो. मग आता या वर्डवरूनच आपल्याला लक्षात येते की काहीतरी रिस्ट्रिक्शन आलेल्या आहेत. ओनली म्हणजे फक्त हा पार्ट, तर काहीतरी रिस्ट्रिक्शन आलेले आहेत. मग आता नेमकं रिस्ट्रिक्शन कोणाला आल्यात, डायग्राम तर अशी काढणार आपण जे स्टेटमेंट कन्वर्ट झालं त्यानुसार. तर बघा, आता मी कन्सेप्ट सांगत असताना ऑल BRA अशी डायग्राम काढा मी सांगतोय. आता ऑल ARB ची डायग्राम कशी काढायची, सम ARB ची कशी काढायची, सम AR नॉट B ची कशी काढायची किंवा नो ARB ची डायग्राम कशी काढायची, हा पूर्ण पार्ट मी जेव्हा मी सिलॉगचे बेसिक टॉपिक हा टॉपिक बेसिक पासून स्टार्ट करेल, त्याचे 1 by 1 लेक्चर अपलोड करेल तेव्हा तुम्हाला तो कळून जाईल. सध्या जे प्रिपरेशन करतायत मेन्ससाठी किंवा ज्यांनी ऑलरेडी एखादी 2 प्री दिलाय, ज्यांचा बऱ्यापैकी सिलेबस झालेला आहे, त्यांना ते बेसिक ऑलरेडी माहिती आहे. त्याच्यामुळे आज मी ते एक्सप्लेन नाही करणार, फक्त आज जो महत्वाची कन्सेप्ट आहे तेवढीच मी एक्सप्लेन करणार आहे. तर बघा, ऑल BRA ची डायग्राम काढताना हे ऑल BRA सर्वच्या सर्व बी हे कुठं असतील एच्या मध्ये. बट आता हे ऑल BRA स्टेटमेंट नाही, आपण त्याला कन्वर्ट केलंय. स्टेटमेंट आहे ओनली ARB. तर आता ओनली ARB चा नेमका मिनिंग काय किंवा रिस्ट्रिक्शन काय आहे तर हे मध्ये जे बी आहेत याला एक ॲरो दाखवतो मी आणि प्रत्येक ओनलीच्या क्वेश्चन मध्ये मी हा ॲरो दाखवणार आहे जेणेकरून माझ्या लक्षात आलं पाहिजे की हे दिसायला तर ओनलीचं स्टेटमेंट दिसतंय पण ऍक्च्युअल मध्ये ते
सॉरी दिसायला तर हे डायग्राम काढल्यानंतर ऑलचं कन्सेप्ट दिसते, बट ऍक्च्युअल ते स्टेटमेंट आहे ओनलीचं. ओके, तर हा ॲरो मला प्रत्येक वेळेस सांगेल की हे ओनलीची कन्सेप्ट आहे किंवा ओनलीची डायग्राम आहे. तर आता बघा ओनली ARBचा मिनिंग काय, तर हे मध्ये जे असलेले बी आहेत, मध्ये जे असलेले बी आहेत ते फक्त कोणासोबत, ओनली हा वर्ड कोणासोबत आलेला आहे, ए सोबत आलेला आहे. मग हे जे दिलेले बी आहेत आपल्याला ते फक्त कोणासोबत जातील, फक्त ए सोबत जातील. मध्ये जे असलेले बी आहेत ते दुसरं कोणत्याच एलिमेंट सोबत ना कन्फर्म मध्ये जातील ना पॉसिबिलिटी मध्ये जातील. तर मी असं म्हणू शकतो की बी कॅन नेव्हर go with any other element. B can never go with any other element. म्हणजे हे मध्ये जे बी आहेत ते ओनली असल्यामुळे फक्त ए सोबत जातील, बाकी दुसरं कोणत्याच एलिमेंट सोबत कन्फर्मही जाणार नाहीत आणि पॉसिबिलिटी मध्ये पण जाणार नाहीत. एवढी एक बेसिक कन्सेप्ट आहे. बघा आता फक्त ओनली ARB एवढं एकच स्टेटमेंट असेल तर याच्यात काय काय फॉलो होते किंवा होऊ नाही शकत. तर बघा मी थोडे डायग्राम रफ करून घेतो जेणेकरून मला कन्क्लुजन लिहिण्यासाठी जागा भेटेल. तर बघा हीच डायग्राम मी इकडे घेतो, ओनली ARBची डायग्राम, ऑल BRA, आणि हा ॲरो मला दाखवेल की हे बी फक्त कोणासोबत जातील, ए सोबत जातील, दुसरं कोणासोबतच ते जाणार नाहीत. ओके, आता बघा याच्यावर जर कन्क्लुजन बघायचे असतील तर मला कन्क्लुजन कुठलं फॉलो होते किंवा नाही होत किंवा कुठल्या प्रकारचं कन्क्लुजन विचारलं जाऊ शकते. फर्स्ट कन्क्लुजन जर मी बघितलं तर बघा all ARB is a possibility. ठीक आहे, all ARB is a possibility. आता बघा इथं सगळे बी ए सोबत जातील हा मिनिंग झाला ओनलीचा. मग आता हे सगळेच्या सगळे ए बी सोबत जाण्याची शक्यता आहे का, तर ए ला तर कुठलंच रिस्ट्रिक्शन नाही बी सोबत जाण्यासाठी. तर मग हे सगळे ए बी सोबत जाण्याची पॉसिबिलिटी असली पाहिजे. सोबत सेम कन्क्लुजन ऑल BRA हे आपल्याला कन्फर्म मध्ये फॉलो झालं पाहिजे. आणि बाकी एलिमेंट सोबत बीचं काय असलं पाहिजे, नो रिलेशन असलं पाहिजे. एवढं आपल्या लक्षात असलं पाहिजे की बीचं बाकी एलिमेंट सोबत नो रिलेशन. तर हे दोन्ही कन्क्लुजन आता इथं फॉलो झाले पाहिजे आपल्याला. नेक्स्ट स्लाइडवर येत असताना मी फक्त आता या स्टेटमेंटला अजून एक स्टेटमेंट कनेक्ट करून त्याच्यात वेगळे वेगळे कन्क्लुजन कोणते तयार होतील ते बघूया आपण. बघा नेक्स्ट स्लाइडवर येत असताना पुन्हा मी स्टेटमेंट आधी लिहून घेतो. स्टेटमेंट लिहित असताना पुन्हा ओनली ARB हे डोक्यात फिक्स झालं पाहिजे. याची डायग्राम कशी येणार आहे, ऑल BRA ची. आणि सोबतच एक स्टेटमेंट अजून ऍड करतो याच्यात, सम ARC. तर बघा डायग्राम काढत असताना ओनली ARB म्हणजेच ऑल BRA ॲरो दाखवावा लागेल मला. कशामुळे, तर हे बी कोणासोबत जातील, फक्त ए सोबत जातील, दुसरं कोणासोबतच जाणार नाहीत. ओके, सम ARC ची डायग्राम काढायची आहे, समची बेसिक डायग्राम सम ARC. आता ही ऍक्च्युअल डायग्राम या स्टेटमेंटसाठी तयार झालेली आहे. तर याचं कन्क्लुजन कोणते विचारले जाऊ शकतात किंवा कुठले फॉलो होतात आणि फॉलो होत नाहीत. बघा फर्स्ट कन्क्लुजन जर तुम्हाला असं विचारलं असेल, सम BRC, सम BRC हे कन्फर्म मध्ये विचारलंय मी. तर बी कोणासोबतच जाणार नाही हे ओनली मुळे आपल्याला लक्षात आलेलं आहे. बी फक्त कोणासोबत, फक्त ए सोबत, बाकी कोणासोबतच जाणार नाहीत. म्हणजेच बीचं आणि सीचं नो रिलेशन असलं पाहिजे. मग सम BRC फॉलो होणार आहे का, नाही होणार. त्याच्यातच मी ऍड करतो सम BRC इज अ पॉसिबिलिटी. बघा आता तेच स्टेटमेंट आहे, कन्फर्म एक पॉसिबिलिटी. आता सम BRC इज अ पॉसिबिलिटी, मी कन्सेप्ट सांगताना सांगितले की बी कोणासोबतच कन्फर्म मध्येही जाणार नाहीत, पॉसिबिलिटी मध्ये पण जाणार नाहीत. बी फक्त कोणासोबत जातील, ए सोबत जातील. ओके, तर मग हे पण आपलं कन्क्लुजन काय असलं पाहिजे, रॉंग. पहिलं आणि दुसरं दोन्ही कन्क्लुजन रॉंग असले पाहिजे. ओके, म्हणजेच बी सीचं एकमेकासोबत काहीच रिलेशन येणार नाही. थर्ड कन्क्लुजन बघत असताना बघा ऑल ARB is a possibility. All ARB is a possibility. बघा आता हे सगळेच्या सगळे ए बी असण्याची पॉसिबिलिटी आहे का, तर बघा मी हे सगळेच्या सगळे ए
जर बी मध्ये घेऊन जात असेल तर हा समचा पार्ट जो सी आणि ए चा कॉमन आहे तो सी चा पार्ट पण बी मध्ये येणार आहे, पण बी ला दुसरं कोणासोबत कनेक्शन येणार आहे का? नाही येणार. तर मग ऑल ए हे बी होण्याची पॉसिबिलिटी असणार नाही. हे पण कन्क्लुजन इथं रॉंग असलं पाहिजे. 4 नंबरचं कन्क्लुजन बघा, हे सगळ्यात महत्वाचं आहे असं मला वाटते. 4 नंबरचं कन्क्लुजन इथं आपल्याला दिलेलं असेल ऑल सी आर ए is a possibility. ओके, इथं कॅन वर्ड पण येऊ शकतो. ओके, ऑल सी आर ए इज अ पॉसिबिलिटी. बघा आता यांचं म्हणणं आहे सगळे सी ए मध्ये जाण्याची पॉसिबिलिटी आहे का? आता एक लक्षात ठेवा, पॉसिबिलिटी म्हणजे काय असते नेमकं, तर जे कन्क्लुजन आपल्याला विचारलेलं आहे, त्याची पॉसिबल डायग्राम निघली पाहिजे, तयार झाली पाहिजे, जेणेकरून त्या स्टेटमेंटला काही कॉन्ट्राडिक्ट नाही झालं पाहिजे, स्टेटमेंट चुकीचं नाही ठरलं पाहिजे. तर बघूया आपण पहिले या चौथ्या कन्क्लुजनची आपण पॉसिबल डायग्राम काढून बघूया. बघा स्टेटमेंट हेच असेल. मी इथं पॉसिबल डायग्राम घेतो चौथ्या कन्क्लुजनची. स्टेटमेंट ओनली ए आर बी साठी आपण घेणार ऑल बी आर ए आणि बी फक्त कोणासोबत? ए सोबत जातील. आता कन्क्लुजन वाईज डायग्राम काढतोय मी. ऑल सी आर ए इज अ पॉसिबिलिटी. हे बघा मी सी चा पूर्ण पार्ट ए च्या इंटरनल पार्ट मध्ये दाखवतो इथं. हे बघा ऑल सी आर ए इज अ पॉसिबिलिटी. पूर्ण सी ए च्या मध्ये जात आहेत पण बी सोबत काही कॉन्टॅक्ट होत नाहीये, म्हणजे सगळे सी ए मध्ये जाण्याची पॉसिबल डायग्राम निघू शकते. याचाच अर्थ ऑल सी आर ए इज अ पॉसिबिलिटी हे कन्क्लुजन फॉलो झालं पाहिजे. बघा 4 कन्क्लुजन घेतलेत मी, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मला वाटते की ऑल सी आर ए इज अ पॉसिबिलिटी हे फॉलो झालं पाहिजे. बाकी आपल्याला एवढं लक्षात आलं की हे मध्ये असलेले बी जे आहेत त्यांचं बाकी कोणासोबतच रिलेशन येणार नाही. ही झाली बेसिक कन्सेप्ट किंवा याच्यावर विचारले जाणारे कन्क्लुजन. लगेच आपण नेक्स्ट पार्टवर काय करूया, क्वेश्चन बघूया काही. बघा क्वेश्चन बघत असताना फर्स्ट क्वेश्चन दिला इथं. आता क्वेश्चन मी जेव्हा स्क्रीनवर दाखवतोय तेवढं फक्त एक करायचं की व्हिडिओ 2-4 सेकंदासाठी स्टॉप करायचा, क्वेश्चनची डायग्राम काढायची आणि आपला आन्सर काढायचा. आधी ते आन्सर मार्क करून कुठेतरी लिहून ठेवायचं ए बी सी डी किंवा कोणतं फॉलो होते किंवा होत नाही. त्यानुसार मी एक्सप्लेनेशन दिल्यानंतर तुमचा आन्सर बरोबर आहे किंवा चुकीचा आहे एवढं चेक करत चला. ओके, बस स्टेटमेंट ओनली बी आर ए. डायग्राम काय येणार आहे? ऑल ए आर बी. पण ओनली असल्यामुळे इथं ॲरो दाखवावा लागेल. ए फक्त कोणासोबत जातील? बी सोबत. बघा ओनली बी आर ए. पुढे ओनली सी आर डी. आता सी आणि डी तर आपल्याला नाही आहेत, त्याच्या पुढचं कन्क्लुजन वाचून घेऊया. सम बी आर सी. हे बघा सम बी आर सी. सम बी आर सी ची डायग्राम प्लेन निघेल. त्याच्या आधीच एक स्टेटमेंट आपलं राहिलेलं आहे ओनली सी आर डी. त्याची डायग्राम काय येणार आहे? ऑल डी आर सी. बघा इथं आपल्याला ऑल डी आर सी. आता इथं पण ॲरो दाखवावा लागेल डी सोबत, कारण की इथं ओनली दिलेला आहे आणि डी फक्त कोणासोबत जातील? सी सोबत, बाकी कोणासोबतच जाणार नाहीत. ओके, कन्क्लुजन बघून घेऊया लगेच. सम ए बिंग सी इज अ पॉसिबिलिटी. काही ए सी असण्याची पॉसिबिलिटी आहे का? आपल्याला ॲरोन लक्षात आलं पाहिजे. ओनलीचं स्टेटमेंट आहे, ए फक्त बी सोबत जातील, दुसरं कोणासोबतच जाणार नाहीत, म्हणजेच हे कन्क्लुजन फॉलो नाही होणार. सेकंड, सम बी बिंग डी इज अ पॉसिबिलिटी. काही बी डी होण्याची पॉसिबिलिटी आहे का? डी कोणासोबतच जाणार नाहीत आपल्याला माहिती आहे ओनलीमुळे, म्हणजेच आपलं सेकंड कन्क्लुजन पण रॉंग असलं पाहिजे. लगेच सेकंड क्वेश्चन वर येऊया आपण. सेकंड क्वेश्चन बघा, स्टेटमेंट आहे सम ह्युमन इज बॅट. ओके, इथं सम दिलंय आपल्याला. सम ह्युमन इज बॅट. ऑल बॅट्स आर मॅन. हे पूर्णच्या पूर्ण बॅट्स काय असले पाहिजे? मॅन असले पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं स्टेटमेंट दिलेलं आहे ओनली मॅन इज. इजचा पार्ट थोडा कट झालाय, तेवढं लक्षात असू द्या. ओनली मॅन इज ॲनिमल, म्हणजेच आपल्याला डायग्राम कशी घ्यावं लागेल? ऑल ॲनिमल आर मॅन. ऑल ॲनिमल आर मॅन. पण इथं ॲरो दाखवावा लागेल कारण की ही ओनली दिलेलं आहे. तर ॲनिमल फक्त कोणासोबत जातील? मॅन सोबत जातील. ओके, ही झाली स्टेटमेंटची डायग्राम. कन्क्लुजन फर्स्ट, नो बॅट इज ॲनिमल. नो बॅट इज ॲनिमल. बघा बॅटचं आणि ॲनिमलचं नो रिलेशन आहे असं विचारता येते आपल्याला. तर आपल्याला ऑलरेडी माहित आहे ए कोणासोबतच जाणार नाही, म्हणजेच एचं बाकीच्या एलिमेंट सोबत नो रिलेशनच असलं पाहिजे ओनलीमुळे, म्हणजेच नो बॅट इज ॲनिमल हे फॉलो झालं पाहिजे कन्क्लुजन. सेकंड कन्क्लुजन, सम ह्युमन इज मॅन. बघा आता
इथं स्टेटमेंट डायग्राम बघत असताना ह्युमन आणि मॅनचा कॉमन पार्ट आपल्याला डायग्रामवरून लक्षात येतो. म्हणजेच ह्युमन आणि मॅन यांच्यामध्ये समचं रिलेशन कुठं ना कुठं तयार होते. म्हणजेच सम ह्युमन इज मॅन हे आपलं डेफिनेटली फॉलो झालं पाहिजे. तर इथं आन्सर काय टिक करणार आपण? बोथ फर्स्ट अँड सेकंड फॉलोज. नेक्स्ट पार्टवर येत असताना तिसरा क्वेश्चन, सम पेन इज रिंग. ओके, समची डायग्राम, सम पेन इज रिंग. ओनली रिंग इज हँड. ओनली रिंग इज हँड म्हणजेच ऑल हँड इज रिंग. म्हणजे इथं हँडची डायग्राम आणि हँड फक्त कोणासोबत जातील? रिंग सोबत. त्याच्यानंतर नो कॅमेरा इज रिंग. हे बाहेरचे जे रिंग दिलेले आहेत त्याचं नो रिलेशन दिलेलं आहे कॅमेरा सोबत. बघा आता एक्झाम मध्ये सम, नो, ऑलचे स्टेटमेंट जास्त विचारले जातात. जनरली नोचं रिलेशन दिलेलं असताना खूप जण मार्किंग करत नाहीत, पण एक सवय स्वतःला लावून टाका की जर नो रिलेशन येत असेल तर त्या दोन एलिमेंटला लगेच मार्क करा आणि ह्यांच्यामध्ये नो रिलेशन आहे, जेणेकरून जास्त स्टेटमेंट असतील तर तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे की इथं रिंग आणि कॅमेरा यांच्यामध्येच नो रिलेशन आहे. ओके, हे स्टेटमेंटची डायग्राम. पुढे कन्क्लुजन बघत असताना सम पेन इज हँड. पण सम पेन इज हँड हे मध्ये हँडची डायग्राम, एक तर हँड सोबत ओनली आलेलं असल्यामुळे हे कोणासोबतच जाणार नाही, तसंही फॉलो होणार नाही. आणि हँड आणि पेन विषयी काय स्टेटमेंटमध्ये मेन्शनच केलं नाही, त्यामुळे त्यांच्या बाबतीत आपण काहीच फॉलो नाही करू शकत. तर पहिलं कन्क्लुजन रॉंग असलं पाहिजे. सेकंड, ऑल रिंग बिईंग हँड इज अ पॉसिबिलिटी. ऑल रिंग बिईंग हँड इज अ पॉसिबिलिटी. बघा आता सगळे रिंग जर हँडमध्ये घेऊन जायचे असेल तर हा कॉमन पेनचा पार्ट पण येणार आहे रिंग सोबत, पण तो पेनचा पार्ट इथं हँडला चालेल का? चालणार नाही, कारण की हँड फक्त कोणासोबत जातील? रिंग सोबतच. त्याच्यामुळे ऑल रिंग हे कधीच हँड होण्याची पॉसिबिलिटी येणार नाही. त्याच्यामुळे इथं आपला आन्सर काय असणार आहे? बोथ फर्स्ट अँड सेकंड डज नॉट फॉलो. नेक्स्ट क्वेश्चनवर लगेच येऊया आपण. चौथा क्वेश्चन बघत असताना बघा, नो वॉटर इज फ्लुइड. बघा पुन्हा नो रिलेशन दिलेलं आहे. कोणाचं नो रिलेशन आहे? वॉटरचं नो रिलेशन दिलेलं आहे. कोणासोबत? फ्लुइड सोबत. ओके, ह्या दोघांमध्ये नो रिलेशन डिनोट केलं आपण. पुढं ओनली फ्लुइड इज लिक्विड. म्हणजेच ऑल लिक्विड इज फ्लुइड. हे ऑल लिक्विड, पण लिक्विड दाखवत असताना आपल्याला तिथं ॲरो दाखवावं लागेल ओनली असल्यामुळे. पुढचं स्टेटमेंट, सम सॉलिड इज फ्लुइड. इथं दिलंय आपल्याला सम सॉलिड इज फ्लुइड. ओके, ही स्टेटमेंटची डायग्राम. पुढं कन्क्लुजन फर्स्ट, सम लिक्विड बिईंग वॉटर इज अ पॉसिबिलिटी. सम लिक्विड वॉटर सोबत जातील का हो? इथं ऑलरेडी आपल्याला माहित आहे ओनली आहे, त्याच्यामुळे फॉलो होणारच नाही. लिक्विडचं कोणासोबतच रिलेशन येणार नाही, त्याला फक्त कोण पाहिजेत? फ्लुइड. ओके, स्टेटमेंट वाईज. सेकंड, नो सॉलिड इज लिक्विड. बघा लिक्विड कोणासोबत जाणार नाही म्हणजे त्याचं सॉलिड सोबत पण नो रिलेशन आहे, इकडं वॉटर सोबत पण नो रिलेशन आहे, फक्त लिक्विड जातील फ्लुइड सोबत. म्हणजेच नो सॉलिड इज लिक्विड हे बरोबर असलं पाहिजे. सॉलिडचं आणि लिक्विडचं नो रिलेशनच आहे. ओके, हे झाला 4 नंबरचा क्वेश्चन. याचा आन्सर तुम्ही काय टिक करणार? ओनली सेकंड फॉलोज. ओके, नेक्स्ट क्वेश्चनवर येत असताना बघा, हा क्वेश्चन घेण्याआधी मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची राहून गेली. जसं की एक्झाम मध्ये खूप वेळा सम, ॲटलिस्ट सम, ॲटलिस्ट सम, त्याच्यानंतर मोस्ट, फ्यू, त्याच्यानंतर अ फ्यू, हे असे स्टेटमेंट येत असतात. सम ARB, ॲटलिस्ट सम ARB, मोस्ट ARB, फ्यू ARB, अ फ्यू ARB. बघा हे सगळी अंधश्रद्धा आहे. सगळ्यांना काय बघायचं? हे सगळे ॲटलिस्ट सम, हे ते सगळं काय असणार आहे? प्लेन सम कन्सिडर करायचं. ओके, हे ॲटलिस्ट बिटलिस्ट सगळी अंधश्रद्धा. ओके, फक्त सम कन्सिडर करायचं आणि डायग्राम काढायची. ओके, 5 नंबरचा क्वेश्चन बघत असताना स्टेटमेंट बघा, ओनली फ्रूट इज ॲपल. म्हणजे डायग्राम येणार आहे ऑल ॲपल आर फ्रूट. ऑल ॲपल आर फ्रूट म्हणजे इथं ओनली असल्यामुळे ॲरो दाखवावं लागेल. ॲपल फक्त कोणासोबत जातील? फ्रूट सोबत. नेक्स्ट, नो ऑरेंज इज ग्रेप्स. ऑरेंज ग्रेप्स नाहीये सध्या आपल्याजवळ. पुढचं स्टेटमेंट वाचून घेऊया. सम ग्रेप्स इज लिची. ते पण नाहीये. पुढे सम लिची इज फ्रूट. हे आपल्याला कनेक्ट करता येईल. सम लिची इज फ्रूट. ओके, त्याच्या आधीचे राहिलेले दोन स्टेटमेंट, सम ग्रेप इज लिची. ओके, सम ग्रेप इज लिची. त्याच्यानंतर एक आधी राहिलेलं, नो ऑरेंज इज ग्रेप.
नो ऑरेंज इज ग्रेप. ह्या ग्रेप मध्ये आणि कोणामध्ये, ऑरेंज मध्ये नो रिलेशन दिलेलं आहे ह्यांच्यामध्ये. ओके ठीक आहे. कन्क्लुजन फर्स्ट बघा, सम ऍपल बिंग लिची इज अ पॉसिबिलिटी. बघा ऍपल कोणासोबत जातील का पॉसिबिलिटी किंवा कन्फर्म मध्ये, जाणार नाहीत. कशामुळे, ओनली मुळे, फॉलो नाही होणार. सेकंड कन्क्लुजन, ऑल लिची बिंग फ्रूट इज अ पॉसिबिलिटी. सगळेच्या सगळ्या लिची पॉसिबिलिटी मध्ये फ्रूट सोबत जाऊ शकतात का. तर आता बघा, लिची फ्रूट मध्ये जाण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही, जसं आपण बेसिक मध्ये बघितलेलं होतं. तसंच ह्या लिचीला पूर्ण आपण फ्रूट मध्ये जरी नेलं तरी आपण पॉसिबल तशी डायग्राम काढू शकतो. म्हणून सेकंड कन्क्लुजन इथं फॉलो होईल. थर्ड वर येत असताना, सम फ्रूट बीइंग ऑरेंज इज अ पॉसिबिलिटी. सम फ्रूट बीइंग ऑरेंज, सम फ्रूट बीइंग ऑरेंज. बघा, ह्या फ्रूट आणि ऑरेंज यांच्यामध्ये समचं रिलेशन येण्यासाठी कुठलीच अडचण नाहीये आपल्याला. ह्या दोघांमध्ये समचं रिलेशन पॉसिबिलिटी मध्ये येऊ शकते, तशी पॉसिबल डायग्रामही आपल्याला काढता येईल. त्याच्यामुळे हे पण कन्क्लुजन फॉलो झालं पाहिजे. इथं आपलं आन्सर असलं पाहिजे बोथ सेकंड अँड थर्ड फॉलोज. नेक्स्ट क्वेश्चन वर येत असताना, हा स्टेटमेंट बघा काय दिलंय, ओनली स्टुडंट इज पेट. म्हणजेच काय येणार आहे, ऑल पेट्स आर स्टुडंट. पेट सोबत ओनली असल्यामुळे इथं ॲरो दाखवावा लागेल. ॲरो विसरू नका, कारण की मग तुम्हाला ओनली कोणता आहे आणि ऑल कोणता आहे याच्यातच जमलिंग होणार आहे. ॲरोमुळे लगेच लक्षात येईल की तो ओनली आहे. नो ॲनिमल इज स्टुडंट. ओके, हे बाहेरचे स्टुडंट आणि ॲनिमल ह्यांच्यामध्ये काय दिलेलं आहे, नो रिलेशन दिलेलं आहे. पुढं ऑल पर्सन इज ॲनिमल. सगळे पर्सन, बघा पूर्ण वर्ड लिहिण्याची गरज नाही, तो शब्द पूर्ण लिहिण्याची गरज नाही. पण जेव्हा कॉमन अल्फाबेटने स्टार्ट होणार आहे, जसं पी आणि पी, सो इथं पेट दिले, इथं पर्सन दिले, तिथं कन्फ्युजन होऊ शकते. तिथं एक दोन लेटर पुढचे लिहून टाकायचे. फर्स्ट कन्क्लुजन बघा, सम पर्सन बीइंग स्टुडंट इज अ पॉसिबिलिटी. बघा, काही पर्सन स्टुडंट होण्याची पॉसिबिलिटी आहे का असं विचारलंय आपल्याला. आता या स्टेटमेंटकडे जरा केअरफुली बघा. नो रिलेशन कोणामध्ये दिलेलं आहे आपल्याला, हे बाहेरचे ॲनिमल आणि हे स्टुडंट यांच्यामध्ये नो रिलेशन दिलेलं आहे. मग बघा, स्टुडंट आणि ॲनिमल मध्ये जर नो रिलेशन असेल तर ॲनिमलच्या मध्ये जेवढा काही पार्ट असेल त्या सगळ्यांचं नो रिलेशन आलं पाहिजे स्टुडंट सोबत. ओके, तर मग जर ॲनिमलच्या मधल्या पार्टचं नो रिलेशन येत असेल स्टुडंट सोबत, तर सम पर्सन बीइंग स्टुडंट इज अ पॉसिबिलिटी. हे फॉलो होईल का, कारण की पर्सनचं तर नो रिलेशन असलं पाहिजे स्टुडंट सोबत. का, ते पूर्ण पर्सन आहेत ॲनिमलच्या मध्ये आणि या बाहेरच्या ॲनिमलचंच नो रिलेशन आहे स्टुडंट सोबत. तर या मध्ये असलेल्या पर्सनचं पण नो रिलेशनच आलं पाहिजे स्टुडंट सोबत. मग हे पॉसिबिलिटीत सम पर्सन स्टुडंट सोबत जातील का, जाणार नाहीत. ह्या केसमध्ये तुमचं हे कन्क्लुजन फॉलो होणार नाही. नेक्स्ट, नो पेट इज ॲनिमल. बघा, पेट सोबत ओनली असल्यामुळे बाकीच्यांसोबत त्याचं नो रिलेशनच येणार आहे, तर हे फॉलो झालं पाहिजे. थर्ड कन्क्लुजन, सम स्टुडंट कॅन बी. आता इथं कॅन बी म्हणजे काय, तर पॉसिबिलिटी. कॅन बी म्हणजे पॉसिबिलिटी. सम स्टुडंट कॅन बी पेट. तर काही स्टुडंट पेट असू शकतात का, अशी ती पॉसिबिलिटी आहे. तर बघा, डायग्रामकडे बघितल्यावर आपल्याला तर लक्षात येते की काही स्टुडंट हे डेफिनेटली पेट सोबत आहेतच, डेफिनेटली पेट सोबत आहेतच. मग जी गोष्ट कन्फर्म मध्ये फॉलो होत असेल डायग्रामवरून, त्याची पॉसिबिलिटी आपण फॉलो करत नाही. ही पण कन्सेप्ट मी माझ्या नेक्स्ट लेक्चरमध्ये ती एक्सप्लेन करणार आहे. ऑलरेडी खूप जणांना हे माहिती आहे की कन्फर्म स्टेटमेंट असेल तर त्याची पॉसिबिलिटी आपण फॉलो करत नाही. त्याच्यामुळे सम स्टुडंट कॅन बी म्हणजे पॉसिबिलिटी, हे पेट सोबत ऑलरेडी असल्यामुळे त्याची पॉसिबिलिटी फॉलो होणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन वर येत असताना, ओनली कम्प्युटर इज मोबाईल. म्हणजेच डायग्राम काय येणार आहे, ऑल मोबाईल इज कम्प्युटर. ॲरो दाखवा लागेल, मोबाईल फक्त कोणासोबत जातील, कम्प्युटर सोबत. सम लॅपटॉप इज कम्प्युटर. ओके, सम लॅपटॉप, इथं सम दिलेला आहे, सम लॅपटॉप इज कम्प्युटर. नो कीबोर्ड इज लॅपटॉप. लॅपटॉपचं नो रिलेशन कोणासोबत दिलेलं आहे, कीबोर्ड सोबत. हे नो रिलेशन डायरेक्टली आपण एक्सप्लेन केलं. कन्क्लुजन फर्स्ट बघा, नो मोबाईल इज लॅपटॉप. मोबाईल ऑलरेडी ओनली असल्यामुळे बाकीच्यांसोबत त्याचं नो रिलेशनच असलं पाहिजे, हे आपलं डेफिनेटली फॉलो होईल. ऑल कम्प्युटर बीइंग कीबोर्ड इज अ पॉसिबिलिटी. ऑल कम्प्युटर, हे बघा, ऑल कम्प्युटर बीइंग कीबोर्ड, हे सगळेच्या सगळे कम्प्युटर उचलून जर आपल्याला कीबोर्ड मध्ये घेऊन जायचे असतील पॉसिबिलिटी चेक करण्यासाठी,
तर त्याच्यासोबत हे मोबाईल पण येणार आहेत, पण मोबाईल दुसरं कोणासोबत जातील का? नाही जाणार. कशामुळे? ओनली दिलेला आहे स्टेटमेंटमध्ये. म्हणजेच हे सगळे कम्प्युटर आपल्याला पॉसिबिलिटी मध्ये कीबोर्ड सोबत घेऊन जाता येणार नाहीत. त्याला रिस्ट्रिक्शन येतंय कोणाचं? मोबाईलचं. ओके, त्याच्यामुळे सेकंड कन्क्लुजन इथं फॉलो नाही होणार. इथं आन्सर असेल आपलं ओनली फर्स्ट फॉलो. नेक्स्ट क्वेश्चन वर येत असताना 8 नंबरचा क्वेश्चन बघा. ओनली प्री आर मेन्स, म्हणजेच डायग्राम येणार आहे ऑल मेन्स आर प्री. ओके, तर मेन्सला मला इथं ॲरो दाखवावं लागेल. मेन्स फक्त कोणासोबत जातील? प्री सोबत. ऑल प्री आर नॉट रिझल्ट. आता बघा इथं थोडं स्टेटमेंट कन्फ्युजिंग आहे. ऑल प्री आर नॉट रिझल्ट. बघा असं स्टेटमेंट जर एक्झाम मध्ये तुम्हाला येत असेल, ऑल ए आर नॉट बी, ऑल ए आर नॉट बी, ते सरळ कन्वर्ट काय करायचं? नो ए आर बी. ऑल ए आर नॉट बी ला कन्वर्ट करून टाकायचं नो ए आर बी मध्ये. म्हणजेच आपल्याला जे दिलंय ऑल प्री आर नॉट रिझल्ट, त्याचाच अर्थ काय येईल? नो प्री आर रिझल्ट. नो रिलेशन असेल प्री आणि रिझल्ट मध्ये. ठीक आहे, तर आता त्याची डायग्राम काढत असताना नो प्री आर रिझल्ट, प्री मध्ये आणि रिझल्ट मध्ये नो रिलेशन आहे. बघा हा थोडा विषय, प्री आणि रिझल्ट मध्ये रिलेशन नाही असं म्हणणं. जे SBI ची एक्झाम देऊन बसलेले आहेत आणि ते वेटिंग करतात SBIच्या प्रीच्या रिझल्टचा, त्यांना प्री आणि रिझल्ट मध्ये काहीच रिलेशन नाही हे ऐकून खूप वाईट वाटणार आहे. ठीक आहे, पुढे बघत असताना स्टेटमेंट ऑल रिझल्ट इज स्कोर. हा, ऑल रिझल्ट काय असले पाहिजे? स्कोर असले पाहिजे. बघा इथं मी नो रिलेशन डिनोट केल्यामुळे लगेच लक्षात येते की रिझल्टचं नो रिलेशन आहे प्री सोबत. ओके, पुढचं फ्यू रिझल्ट आर इंटरव्ह्यू. आता थोड्या आधी सांगितलंय फ्यू ॲटलिस्ट, हे काय अंधश्रद्धा, त्याला समज घ्यायचंय. सम रिझल्ट आर इंटरव्ह्यू. बघा हे रिझल्टची डायग्राम मध्ये आहे. सम रिझल्ट काय आहेत? तर सम रिझल्ट आहेत इंटरव्ह्यू. ओके, तर आता फर्स्ट कन्क्लुजन बघा. सम प्री आर मेन्स. सम प्री आर मेन्स, हे बघा प्रीचा काही पार्ट ऑलरेडी मेन्स मध्ये आहे इथं, तर ते फॉलो झालंच पाहिजे. कारण की डायग्राम दिसतानाच ऑल मेन्स आर प्री दिसते, तर प्री याच्यामध्ये इन्क्लुडेड असलेच पाहिजे. तर हे आपलं कन्फर्म फॉलो होईल फर्स्ट. सेकंड कन्क्लुजन बघा. सम मेन्स आर नॉट रिझल्ट. सम मेन्स आर नॉट रिझल्ट. बघा ऑलरेडी हे ओनली आहे मेन्स सोबत, तर मेन्सचं ऑलरेडी सगळ्यांसोबतच नो रिलेशन आहे. मग नो रिलेशन असेल तर सम नॉट फॉलो झालंच पाहिजे. म्हणजे सेकंड कन्क्लुजन इथं आपलं बरोबर आहे की सम मेन्स आर नॉट रिझल्ट. त्याच्यानंतर सम प्री कॅन नेवर बी इंटरव्ह्यू. आता इथं पुन्हा एक कन्फ्युजन होऊ शकते की कॅन नेवर म्हणजे काय. आता बघा जिथं कॅन बी आलेलं आहे तिथं आपण पॉसिबिलिटी घेतली होती. कॅन नेवर जिथं येईल तिथं कन्फर्म निगेटिव्ह घ्यायचं. कॅन नेवर म्हणजे कधीच नाही, तिथं पॉसिबिलिटी घ्यायची नाही. ओके, सम प्री कॅन नेवर बी इंटरव्ह्यू. बघा काही प्री कधीच इंटरव्ह्यू होणारच नाहीत. बघा हे बरोबर आहे का चुकीचं आहे चेक करायचं आहे. बघा काही प्री इथं मेन्स मध्ये आहेत आणि मेन्सचा पार्ट कोणासोबतच जाणार नाही ओनलीमुळे. म्हणजेच ज्या प्री मेन्स सोबत आहेत ह्या कधीच इंटरव्ह्यू सोबत जाणार नाहीत. हे बरोबर असलं पाहिजे. क्लिअर आहे? म्हणजेच थर्ड कन्क्लुजन जे विचारलंय आपल्याला ते फॉलो झालं पाहिजे. सम प्री, जे प्री मेन्स सोबत आहेत हे कधीच इंटरव्ह्यू सोबत जाणारच नाहीत, हे विचारलेलं कन्क्लुजन बरोबर असलं पाहिजे. फोर्थ कन्क्लुजन ऑल प्री कॅन बी. आता कॅन बी म्हणजे इथं पॉसिबिलिटी घेणार आपण. ओके, ऑल प्री कॅन बी स्कोर. सगळे प्री स्कोर होऊ शकतात का पॉसिबिलिटीत. बघा जर सगळे प्री तुम्हाला स्कोर मध्ये घेऊन जायचे असतील तर त्याच्यासोबत मधले मेन्स पण येतील, पण मेन्सला अलाउड आहे का दुसरं कोणासोबत जाण्याशी? नाही आहे. म्हणजेच सगळे प्री कधीच पॉसिबिलिटीत स्कोर होऊ शकणार नाहीत. तर इथं फोर्थ नंबरचं कन्क्लुजन पण फॉलो होणार नाही. आन्सर इथं काय येईल? ओनली फर्स्ट, सेकंड, थर्ड फॉलोज. नेक्स्ट क्वेश्चन 9 नंबरचा बघत असताना ओनली ब्लॅक इज व्हाईट. बघा डायग्राम येईल ऑल व्हाईट इज ब्लॅक आणि व्हाईट साठी आपल्याला ॲरो दाखवावं लागेल. व्हाईट दुसरं कोणासोबतच जाणार नाहीत. सम ब्लॅक इज रेड. ओके, सम ब्लॅक काय असले पाहिजे? रेड असले पाहिजे. इथं दिले ओनली रेड इज ग्रीन. ओके, ओनली रेड इज ग्रीन म्हणजेच ऑल ग्रीन आर रेड आणि इथं ॲरो दाखवावा लागेल ओनली असल्यामुळे ग्रीन फक्त रेड सोबत जातील. ओके, बघा मी हे ॲरो जर दाखवले नसते ते सगळे तुम्हाला स्टेटमेंट ऑलचेच वाटले असते आणि तिथं रिस्ट्रिक्शन समजलंच नसतं. ओके,
फर्स्ट कन्क्लुजन, सम ब्लॅक बिंग ग्रीन इज अ पॉसिबिलिटी. हे काही ब्लॅक ग्रीन सोबत जाऊ शकतात का? एरोवरून लक्षात आलं पाहिजे, हे ओनलीची कन्सेप्ट आहे, तर ग्रीन दुसरं कोणासोबत कन्फर्म किंवा पॉसिबिलिटीत जाणार नाही. फर्स्ट कन्क्लुजन फॉलो नाही होणार. सेकंड, नो रेड इज व्हाईट. बघा व्हाईटचं ऑलरेडी सगळ्यांसोबत नो रिलेशनच आहे, म्हणजेच व्हाईट रेड सोबत नो रिलेशनच असलं पाहिजे, हे कन्क्लुजन बरोबर असेल. थर्ड, सम रेड बिंग ग्रीन इज अ पॉसिबिलिटी. सम रेड बिंग ग्रीन. बघा सम रेड ऑलरेडी कोणासोबत आहेत? ग्रीन सोबत आहेत. मग जे ऑलरेडी ग्रीन सोबत आहेत कन्फर्म मध्ये, त्याची पॉसिबिलिटी आपण फॉलो करणार का? नाही करणार. आधीच्या क्वेश्चन मध्ये आपण बघितलेलं आहे, जे ऑलरेडी कन्फर्म मध्ये आहे, सम रेड ऑलरेडी ग्रीन सोबत आहेत इथं, तर त्याची पॉसिबिलिटी आपण फॉलो नाही करणार. ओके, सम रेड बिंग ग्रीन इज अ पॉसिबिलिटी असल्यामुळे आपण फॉलो करणार नाही. तर इथं आन्सर असेल ओनली सेकंड फॉलोज. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10. बघा, ऑल रिव्हर आर नॉट सँड. थोड्या वेळा आधी सांगितलं होतं ऑल नॉटची डायग्राम कशी काढायची. तर ऑल रिव्हर आर नॉट सँड म्हणजेच नो रिव्हर इज सँड. रिव्हर आणि कोणामध्ये? सँड मध्ये नो रिलेशन दिलेलं आहे. ओके, पुढे अ फ्यू सँड इज लाईट. अ फ्यू म्हणजेच सम. सम सँड इज लाईट. ओके, सम सँड इज लाईट. पुढं ऑल लाईट इज टॉय. ओके, ऑल लाईट काय असले पाहिजे? टॉय असले पाहिजे. त्याच्यानंतर ओनली टॉय इज एअर, म्हणजे ऑल एअर इज टॉय. बघा इथं ऑल एअरची डायग्राम काढतो मी, पण हे एअर फक्त कोणासोबत जातील? टॉय सोबत. बाकी सगळ्यांसोबत त्याचं नो रिलेशन असलं पाहिजे. फर्स्ट कन्क्लुजन, फ्यू सँड म्हणजे सम सँड. सम सँड बिंग एअर इज अ पॉसिबिलिटी. एअर सोबत जाईल का कोणी? कोणीच जाणार नाही, म्हणजेच ही पॉसिबिलिटी फॉलो नाही होणार. सेकंड, सम लाईट इज नॉट रिव्हर. सम लाईट इज नॉट रिव्हर. बघा इथं थोडं केअरफुली तुम्हाला डायग्राम बघावं लागेल. इथं आपल्याला नो रिलेशन दिलेलं आहे कोणामध्ये? रिव्हर मध्ये आणि सँड मध्ये. हे नो रिलेशन दिलेलं असतानाच पुढं आपल्याला समचं रिलेशन दिलेलं आहे सँड मध्ये आणि लाईट मध्ये. हा कॉमन पार्ट सँड आणि लाईटचा. मग आता इथं बघा, सँडचा आणि लाईटचा सम रिलेशन दिलेला आहे, सँड आणि रिव्हरचं नो रिलेशन दिलेलं आहे, आणि कन्क्लुजन सेकंड काय म्हणते? सम लाईट इज नॉट रिव्हर. बघा जे लाईट सँड सोबत इथं इन्क्लुडेड आहेत ते रिव्हर सोबत जातील का? जाणार नाहीत. कशामुळे? कारण की हा जो लाईटचा पार्ट आहे हा इन्क्लूड आहे सँड मध्ये, आणि या पूर्णच्या पूर्ण सँडचं नो रिलेशन आहे रिव्हर सोबत, म्हणजे सम लाईट आर नॉट रिव्हर हे डेफिनेटली फॉलो झालं पाहिजे. सेकंड फॉलो होईल. थर्ड, सम टॉय बिंग सँड इज अ पॉसिबिलिटी. सम टॉय बिंग सँड. बघा आता इथं आपल्याला डायग्राम बघितलं तर टॉय आणि सँडचं आपल्याला कन्फर्म रिलेशन दिसते. तर मग ज्यांचं कन्फर्म रिलेशन आहे त्याची पॉसिबिलिटी फॉलो होईल का? सम टॉय बिंग सँड इज अ पॉसिबिलिटी नाही होणार. तर हे थर्ड कन्क्लुजन आपलं रॉंग असलं पाहिजे. इथं आपलं आन्सर येईल ओनली सेकंड फॉलो. बघा आज आपण ओनलीची बेसिक कन्सेप्ट, त्याच्यावर कन्क्लुजन कसे विचारले जाऊ शकतात, किंवा काही क्वेश्चन जे फिरून बाकीचे सम ऑल नोचे स्टेटमेंट त्याच्यात इन्व्हॉल्व करून कसे डायग्राम किंवा कसे क्वेश्चन तयार होतात हे आपण आजच्या पार्टमध्ये बघितलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ओनली फ्यूची कन्सेप्ट याच पद्धतीने कन्सेप्ट, कन्क्लुजन आणि काही क्वेश्चन अशीच एक्सप्लेन करणार आहे. आजच्या पार्ट पुरता आपण इथं थांबणार आहोत. थँक्यू सर.